नाशिक विधान परिषदेत आणखी एका मोठ्या ट्विस्टची शक्यता आहे। बंडखोर गोकुळ गीते यांना पाठिंब्यासाठी आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दाराडेंना पाठिंबा द्यावा अशी शिवसेनेची भूमिका आहे। गोकुळ गीतेंनी पाठिंबा दिल्यास निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता आहे। महायुतीत भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांचं आव्हान कायम आहे। नाशिक विधान परिषद नव्या राजकीय समीकरणांच्या त्यामुळे उंबरठ्यावर आलेली आहे। गोकुळ गीतेंचा अंतिम निर्णय निवडणुकीचं चित्र बदलू शकतो। आता गीते उमेदवारी तर त्यांची कायम राहणार आहे, कारण माघारीची वेळ टळून गेलेली आहे। अशावेळी ते पाठिंबा जाहीर करणार का पाहावं लागेल। प्रसाद हिरेंना भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्यांचा बंद होता। गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर ते नॉट रिचेबल झाले। 15 मिनिट 20 मिनिट मी त्यांच्याशी बोललो होतो, त्यांना समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला। मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते। आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात थोड्याच वेळात बैठक होते। नाशिक विधान परिषद निवडणुकीवर चर्चा होणार आहे। गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यानं महायुतीची अडचण झाली आहे। गोकुळ गीतेंबाबत चर्चा करण्यासाठी पुन्हा सामंत महाजनांची बैठक बोलावली जाते। सामंत महाजन काय रणनीती आखणार याकडे लक्ष लागले आहे। दरम्यान माघारीची वेळ संपलेली आहे, त्यामुळे आता माघार नाही। बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उदय सामंत आणि गिरीश महाजनांची भेट मात्र आपण घेणार आहोत असंही ते म्हणाले। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंब्याचा विषय येत नाही असंही त्यांनी सूचक विधान केलं। माघारीचा टाइम काल 3 वाजता संपल्यामुळे तो विषय या ठिकाणी माझ्या दृष्टीने संपलेला आहे। आणि जर मला आता आपल्या माध्यमातून कळतं की उदय सावंत साहेब आणि गिरीश भाऊ महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे, आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल, त्यांनी मला कॉल केला तर नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल। पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही। जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही।